या ठिकाणी आम्ही आता सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळी या गावी माझ्या शेतामध्ये आहे आणि विशेषतः नवीन ऊस लागण करून आम्ही 29 ते 30 दिवस आज झालेले आहेत. 5 तारखेला ही लागण केलेली आहे 7 फुटाच्या अंतरावरती आणि खरोखर मला ज्यांचं मार्गदर्शन अत्यंत जवळीकतेनं लाभतं आहे. प्रत्येक दिवसाला कोणतं काम करणं गरजेचं आहे आणि ऊस लागणीपासून ते रान तयार करण्यापासून ते ऊस लागणीपर्यंत आणि आता दररोज म्हणजे माझ्या थोडं हलगर्जीपणामुळे एकच आळवणी झालेली आहे. तरी पण आता सतत काम चालू आहे. तरीसुद्धा 3 ते 4 फुटवे एका रोपाला आलेले आहेत आणि माझ्या समोरात आहेत वैभव गुरव की ज्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये 9 फुटाच्या सरीवरती केलेला ऊस महाराष्ट्रातील अनेक रसिक किंवा महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बघायला दररोज येत आहेत. वैभवराव, तुम्ही जवळजवळ 4 वेळा म्हणजे 4थी तुमची फेरी आमच्या शेतामध्ये आहे. रान तयार करणं, पुन्हा नंतर सरी पाडल्यानंतर लावण आणि मध्यंतरी एकदा तुम्ही आला. आत्ता 1 महिन्यामध्ये आमच्या या ऊसाच्या सरीची आणि या ऊसाच्या रोपांची काय स्थिती आहे? आपण जर पाठीमागचा म्हणजे 15व्या दिवशीचा जो व्हिडिओ काढला होता तो जर पाहिला तर शेतामध्ये पूर्ण तण भरलेलं होतं आपण संपूर्ण बघितलं तर. आणि त्याच्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी करून पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे. म्हणजे त्याच्यातलं आता थोडंफार तण उरलेलं आहे, ते पण येणाऱ्या काळामध्ये 2-4 दिवसांमध्ये ती पूर्णपणे जळून जाईल, काही शिल्लक राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यावेळी बघितलं त्यावेळी फुटवे उगाच कुठेतरी एका दुसरा निघायला लागलेला होता. परंतु आज आपण एकच आळवणी म्हणजे त्यावेळेला मला वाटते 17 ते 18 दिवस झाले. 17 ते 18 दिवस झाले. 17वा दिवस काहीतरी होता ते. त्यावेळी फक्त 1-2 फुटवे एवढे बारीक असे निघाले लागले होते. आता जर परिस्थिती बघितली तर सर्रास मध्ये म्हणजे आपण या ठिकाणी जर दाखवू शकतोय की आता 4-5 असे फुटवे यायला लागलेले आहेत. म्हणजे सरासरी 3-4 तरी फुटवे कंपल्सरी आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की आता जो फुटवा आलेला आहे त्या फुटवी जर जाडी बघितली तर आपण काही जी जाडी एक नाही त्या कोंबाट सारखी जाडी याची पण आलेली आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे येणारा कोंब हा सुद्धा ठोसार निघालेला आहे. म्हणजे फुटवा निघतो म्हणजे निघत नाही असं नाही, पण भरपूर लोकांच्या मध्ये फुटवा कसा निघतो असा गोल राऊंड झाल्यासारखा जेटा कोंब वरती जातो, मग त्याला एक दम नसतोय. पण ह्या कोंबामध्ये दम आहे. म्हणजे ते आता वॉटरशूट जे आपले मेन ऊस आहेत त्याला पाठीमागणं आलेले ऊस हे फाईट देत आहेत. म्हणजे भविष्य काळात आपण ते काढणार आहे, परंतु त्याची उंची याची या कोंबांची उंची एकसारखी झाल्यानंतर आपण ते काढून टाकणार आहे. आणि सध्याची परिस्थिती बघितली तर समाधानकारक आहे. आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि सर्वसाधारण आता थोडंसं आपलं शेड्यूल मध्ये पुढे मागे झालेलं आहे, नाहीतर अजून पण आपल्याला भरपूर पद्धतीने रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटला असता. बरं, हे आता जे काही गॅप पडलाय की माझ्या थोड्याशा कौटुंबिक कामामुळं तुम्ही म्हणताय की बाबा हे थोडंसं थोडा हलगर्जीपणा झालाय किंवा थोडंसं अजून उंच आलं असतं, ते सगळं अंतर किंवा ते सगळं आपल्याला भरून काढता येईल? आता येणाऱ्या काळामध्ये आपण जे 15-15 दिवसात शेड्यूल आहे ते 10 दिवसावरती आणून एक येणारे हे 20 दिवस बरोबर तंतोतंत म्हणजे पुढचे जे 1 महिना आहे येणारा हा 1 महिना म्हणजे बरोबर ह्या महिना अखेरला याच प्लॉटचा आपण बाळभरणीच्या स्वरूपात म्हणजे एका उसाला आपल्याला 10 फुटवे जे पाहिजेत ते 10 फुटवे आपण डेव्हलप करणार आहे. म्हणजे होणारच आहेत तेवढे फुटवे. आणि येणाऱ्या ह्या 20 ते 25 दिवसामध्ये हा प्लॉट आपण बाळभरणीचा व्हिडिओ पण शेतकऱ्यांना आपल्याला दाखवणार आहोत. म्हणजे आज सर्वसाधारण तारीख आहे 3 तारीख असेल का? 4 तारीख आहे 4 ऑगस्ट. म्हणजे अजून 1 महिन्याने 4 महिन्यात तारखेला बरोबर 4 तारखेला आपण व्हिडिओ जो टाकणार आहे 4 तारीख पण लागणार नाही, कदाचित 30 तारखेपर्यंतच हा प्लॉट आपण 60व्या दिवशी बाळभरणी करणं गरजेचं. 60व्या दिवसापर्यंत जे आपलं टार्गेट आहे बाळभरणीचं ते टार्गेट आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार आहे. कारण बाळभरणी जर वेळेत झाली, पक्की भरणी जर वेळेत झाली तर ऊसाला होणारी वाढ ही बरोबर चांगल्या पद्धतीने होत असते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर लईच दुर्लक्ष झालं तर पुढे जाऊन आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. आता पावसाळा सुरू आहे, मग आता मी दररोज अजून त्याला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे लावल्यापासून 2 ते 3 वेळा त्याला एक अर्धा तास पाणी दिलंय, बाकी ओल त्याची हटतच नाहीये. मग साधारणपणे पाण्याचं नियोजन ह्याला कसं करणं गरजेचं? आता आपण बघतोय की वातावरण टेम्परेचर पण 30 डिग्रीच्या दरम्यान आहे, म्हणजे 30 डिग्री ते 25 डिग्रीच्या मध्ये आहे. मग त्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही. एखादा जरी पाऊस आपल्या दिवसात 10-15 मिनिटं झाला तरी सुद्धा त्या जमिनीला ओल बऱ्यापैकी होत्या, कारण पूर्वी जमीन पूर्णपणे भिजलेली आहे पावसामुळे. आणि जेवढं त्याला आवश्यक पाणी आहे तेवढं त्याला आवश्यक पाणी दिवसामध्ये भेटून जातं. म्हणजे थोडंसं बुडक्याला थोडं जर वाळलं तर तेवढंच 10-15 मिनिटं देणं. तेवढं म्हणजे 2-3 दिवस पाऊस नाही आला तर
हा, आणि दुसरी गोष्ट काय, ज्यावेळी आपण फुटवा काढत असतोय त्यावेळी जमिनीमध्ये वापसा असणं गरजेची स्थिती असते. म्हणजे जमीन ही कोरडी जेवढी असेल तेवढा आपला फुटवा जास्त पद्धतीने निघत असतो. जर आपण बघितलं की काय काय शेतामध्ये पाणी भरलेलं असतं असं गजगजीत, त्याच्यातला जेटाच फक्त वरती जातो, कारण खालून फुटवा यायला त्याचं पूर्णपणे पाणी साठलेलं असतं, त्याच्यामुळे फुटवा निघू शकत नाही. ज्यावेळी आपण वापसा स्थितीवरती जमीन ठेवतो त्यावेळी मुळ्या चांगल्या चालायला चालू होतात आणि कोंब पण चांगल्या पद्धतीने बाहेर येतात. मग आता हे बाळभरणीच्या अगोदर जेटाकोंब काढायचा का नंतर? हा बाळभरणीच्या आधी काढायचा. मग ज्यावेळी आपल्याला 8-9 फुटवे 10 फुटवेच्या दरम्यान फुटवा भेटून जाईल, जेवढा आवश्यक आहे तेवढा फुटवा, की जेटाकोंब काढून टाकायचा, एक स्प्रे घ्यायचा, थोडीशी उंची वाढवून घ्यायची, त्याच्यानंतर बाळभरणी करून टाकायची. म्हणजे एक स्ट्रक्चर बसवायचं की बरोबर तेवढे फुटवे ठेवल्यासारखे दिसलं पाहिजे. मग हे सगळं करता करता त्याची मशागत कशी करता येईल? मशागत म्हणजे आता इथून पुढचं जर तण व्यवस्थापनाचा विषय आला किंवा मशागतीचा विषय आला तर मध्ये आपण जो बेड आहे त्या बेडवरती आपण ट्रॅक्टर फिरवायचा किंवा बैल फिरवू शकतो. बैलाचा कळू जर 2 वेळा घातला, ह्या बाजूने एकदा ह्या बाजूने एकदा, तर त्याची बाळभरणी पण होत्या आणि तण पण निघते. म्हणजे तण व्यवस्थापन पण चांगल्या पद्धतीने होते आणि बाळभरणी पण होत्या, मशागत पण चांगल्या पद्धतीने होते आणि तण पण निघते. हो. आणि त्या दंडामधलं काय भांगलून घेणं एकदा गरजेचं. हा, भांगलून म्हणजे किरकोळ जर राहिला असेल, 100% आपण तणनाशकावरती अवलंबून न राहता कुठं तर राहिला असेल तर आपण काढून घेतलं तरी ते चालतंय. हो. मग हे सगळं करताना त्याची साधारणपणे किती उंची होईल बाळभरणीपर्यंत? आता 1 महिन्यामध्ये एवढी अशी उंची येईल. 1 फूट झालेली आहे आता. सरासरी 1.25 फूट 1.5 फुटाच्या आसपास गेल्या ती आपल्या 2.5 फुटाच्या आसपास जाऊ शकते एका महिन्यामध्ये ह्या येणाऱ्या. म्हणजे इथून पुढचं जे स्पीड आहे ते आपण चांगल्या पद्धतीने जास्त स्पीड पकडायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण आपल्याला हा प्लॉट सर्वसाधारणपणे टार्गेटच्या दिशेने जर न्यायचा असेल तर हे येणारे जेव्हा येणारे ते 30 दिवस आहेत किंवा 25 दिवस आहेत ते फार महत्वाचे आहेत. म्हणजे फुटवा सेट करण्यापर्यंत आपल्याला जास्त वेळ जातो. एकदा फुटवा आला की जास्त वेळ, म्हणजे आता दुसरी आळवणी घालणं आणि एक फवारणी करणं. फवारणी करणं आणि लागवड टाकणं. म्हणजे वरून ते काय टाकायला लागेल लागवड? आता लागवड आपण त्याला 24-24 असेल, युरिया असेल, मॅग्नेशियम असेच बऱ्याच प्रकारचे खत आपण त्याला देणार आहे. बरं. हे सगळं म्हणजे हे 3 गोष्टी आता जर केल्या तर आणखी एका महिन्यामध्ये निश्चित 2.5 ते 3 फुटापर्यंत जाणार. एवढ्याच अशा नाही म्हणता येणार, पण अजून जरा 10-15 दिवसानंतर त्याचा फॉलोअप घेऊन अजून काय करायला लागतंय का ही पण बघून त्याच्यानुसार पुढे आपल्याला वाटचाल करावी लागेल. बरं. आता हा मागच्या 15 दिवसातला आणि आत्तातला फरक काय जाणवतो? आता बऱ्यापैकी पानाची रुंदी, काळोखी, उंची आणि ज्या फुटव्यांमध्ये दम वाटत नव्हता किंवा जे थोडे बारीक आलते ते पूर्णपणे आता चांगले अर्ध्या फुटापर्यंत त्याची ग्रोथ झालेली आहे. काही ठिकाणी फुटापर्यंत झालेली आहे. म्हणजे आपण एका आळवणीमध्ये जेवढं सक्सेस मिळवलंय, म्हणजे जमिनीमध्ये जे अंतर्गत ताकद आहे ती जमिनीची ताकद ही चांगल्या पद्धतीने आहे. जमिनीमध्ये कस जो म्हणतो आपण तो कस आहे, त्याच्यामुळे जेवढी वाढ झाल्या. नाहीतर साधारणपणे ज्यांनी लागणी केली म्हणजे 1 महिन्यात झाला आणि एका आळवणीवरती एवढं येऊ शकत नाही, कारण आपण लागवड दिलेली नाही, काय दिलेलं नाही, नुसतं एक आळवणी दिल्याने विषय थांबवला होता तुमच्यामुळे. लागवड टाकलीच नाही. लागवड टाकलेलीच नाही. मग इथून पुढे ज्यावेळी लागवड भेटेल त्यावेळी अजून चांगल्या पद्धतीने ग्रोथ भेटून जाईल. म्हणजे आता साधारणपणे एक 25% ते मागं राहिले. मागं राहिले 25 ते 30% मागं राहिले. तेच आपण हे येणाऱ्या 25 ते 30 दिवसामध्ये कव्हर करणार. बरं, हे जमिनीचा कसं आहे पोत ह्याचा असं वाटतं? आता जमिनीचा पोत हे चांगल्या पद्धतीने आहे. आता जर आपण प्रॅक्टिकली बघितलं तर ही माती जी आहे ती एकदम भुसभुशीत झालेली आहे बघा. म्हणजे जे वापसा स्थितीला पाहिजे आणि जी माती सुटसुटी तशी पडायला पाहिजे तशी आहे. म्हणजे जरी आवत आपण चालवला तरी माती अशी घट्ट होणार नाही, एकदम सुट्टी होत जाईल. फक्त रोपसा यायला लागणार. म्हणजे कसं आहे, आता थोडीशी वल आहे की नाही, अजून थोडीशी वल कमी जर झाली आणि त्याच्यानंतर आपण कुळव असेल काही जरी चालवलं तर जमीन चांगल्या पद्धतीने तयार होणार. त्याच्यामध्ये फेरची डिफिशियन्सी येणार नाही भविष्य काळामध्ये, कारण हे चुनखडीचं रान आहे, त्याच्यामध्ये फेरची डिफिशियन्सी जरा जास्त प्रमाणात राहते. असं बरोबर. म्हणजे हे सगळं आता आहे हा प्लॉट अगदी व्यवस्थित सेट झालाय. हा प्लॉटचं बऱ्यापैकी सगळीकडे जर बघितलं रोप सेट झाले सारखे दिसते. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं त्यावेळी कसं मोकळं दिसत होतं. आता थोडं अंतर कॅप्चर करायला लागले ते, म्हणजे सरीतलं तरी कॅप्चर व्हायला लागले. हो. अजून मुंड्यातलं कॅप्चर. बरं, मध्यंतरी काय झालं की मध्यंतरी एक तिकडे दिसतंय की बऱ्याच वेळेला रोप नवीन लावलेल्या सशानं खाल्लेलं होतं आणि कांदरलेलं होतं, पण आता त्याला 4-4 फुटवे आलेले आहेत. ते व्यवस्थित सेट होतील का हो? आता बरेच लोक घाबरतात की सशानं खाल्लंय आता येतच नाही किंवा काय नाही. तसं काय होत नाही. तिथून येणारा फुटवा हा जास्त प्रमाणात आणि म्हणजे ह्याला जर 2 आले तर त्याला 4 येतात, कारण जेटाकोंबाची वाढ जी असते ते ऑटोमॅटिक आधीच ते कट केल्यामुळं त्याच्या खालने येणारा फुटवा एक चांगल्या पद्धतीने सेट होतो. असं होतं. बरोबर. मग ते आता ह्याच्यामध्ये आणखी नव्यानं वेगळं काय करता येईल?
नव्यानं असं आणखीन म्हटलं तर आपण याच्यामध्ये भविष्य काळामध्ये ढेलच्या करू शकतोय, ताक करू शकतोय आणि तो गाडून अजून आपण जमिनीमध्ये गाडून जमीन चांगली सुदृढ म्हणजे आता एकदा एक मशागत करायची. हा, बाळभरणी करून घ्यायची, फुटवा आपल्याला पाहिजे तेवढा सेट करून घ्यायचा, प्लॉटची उंची एवढी येऊन द्यायची, त्याच्यानंतर आपण मध्ये ताक किंवा ढेलच्या करायचा, तो ढेलच्या पूर्णपणे रोटरनं गाडायचा हा हा हा. आणि तीच माती परत बेडला लावायची. म्हणजे माझं असं मत आहे की एक 2-2.5 महिन्यात तुम्ही ज्या वेळेला बाळभरणी करणार आहे ते बाळभरणी केल्यानंतर योगायोगानं ती मेहनत पण होते त्याची. मेहनत पण होते. हा, आणि ते कोळवणं फिरवतं त्याच्यामध्ये ढेलच्या, मग 1-1.5 महिन्यामध्ये पुढं 2 महिने जे लागणार आहे आपल्याला ऊस फोडायला तेवढ्यामध्ये ती तयार होते. हा, ते सर्वसाधारणपणे 40 ते 45 दिवसामध्ये गाडाच्या लेवलचा येतोय. हा, मग ह्याची बाळभरणी होताना बरोबर आपण जर 60व्या-70व्या मग त्याला पाणी कसं द्यायचं? पाणी ह्याला पावसाच्या ह्याच्यावरतीच ते येतंय. हा, पाऊस तो पडणारच पाऊस आहे. पडणारच आहे आणि इकडून आणि त्याचं आयुष्य जास्तीत जास्त वर्ष 1.5 महिन्यात. महिन्याचं ते दीड ते पावणे 2 महिन्याचं असतं. हा हा हा, तेवढंच असते, त्याच्यावरती नसते. बरोबर. तेवढ्या कालावधीमध्ये जे डोक्याच्या वरती जाते, मग त्याचा जे हिरवळीचं खत जे म्हणतो आपण, ते जमीन चांगल्या पद्धतीनं सुदृढ करायचं काम करू शकते. म्हणजे माझं मत आहे की आंतरपीक घेण्यापेक्षा तुम्ही ढेलच्या घेतला आणि त्या जर ऊस फोडताना ज्याला कुळवणी म्हणतो आपण ते करताना ते जर गाडलं तर भयानक त्याचा रिझल्ट आहे. रिझल्ट येऊ शकतो का? कारण काय होतं, ज्या शेतकऱ्यांना समजा शेणखताचा उपलब्ध झालंच नाही किंवा थोडासा वेळ झाला लावायला लागण, त्या गडबडीत राहून गेले, त्यांनी जर अशा पद्धतीनं जर 7 फुटाची सरी जर सोडली आणि त्याच्यामध्ये 7-8 फुटाची जर सोडली आणि त्याच्यामध्ये जर समजा बाळभरणीनंतर ढेलच्या ताक जर केला तर तो गाडून आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा डेव्हलप करू शकतो. शेणखताच्या आसपास शेणखता एवढा होणार नाही, पण त्याला चांगल्या पद्धतीने मदत बऱ्यापैकी होऊन जाईल. ते कापून करायचंय का तसं नुसतं टाकायचं? तसं कापून टाकला तरी चालतोय, नसेल तर हाय असा रोटर मध्ये मारला तरी चालतोय. हा, म्हणजे रोटरनं ते भोगावतोय किंवा मल्चर मारला मध्ये तरी पण चालतोय. हा हा हा, असं नंतर ते सगळं मिक्स होऊन ते नष्ट होतंय, मातीत गाडलं जातंय आणि त्याचं विघटन बरोबर पुढल्या वर्षी ज्यावेळी पावसाळा चालू होईल त्याचं चांगल्या पद्धतीने ह्या दिवसामध्ये व्हायला चालू होते. म्हणजे बाकीच्यांची ऊस ज्यावेळी थांबली जातात त्यावेळी खरोखर काम करते ती जमीन काम करत असत्या. म्हणजे रासायनिक खतं टाकलेली एक्सपायर होतात, परत बाकीच्या गोष्टी सगळ्या जमिनीतल्या संपून जातात, कारण वर्ष उलटून गेलेलं असतं आडसाली पिकाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळी कस लागतो तो जमिनीतला कस लागतो, त्यावेळी आपल्याला ह्याची मदत निश्चित प्रमाणात होते. म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया बरीच आहे. नैसर्गिक प्रक्रिया बरीच आहे. म्हणजे कसं पूर्वी जंगलामध्ये झाडाचा पाचोळा पडायचा, झाडं चांगली मोठी यायची, तशा पद्धतीनेच हिथं उगवलेलं आपण याच्यामध्ये जर काढलं, म्हणजे जसं आपण ऊसाचा पाला काढतो जमिनीमध्ये, जमीन सुपीक करायला लागलोय, तशा पद्धतीने जर करत राहिलो तर आपला अजून जो खर्च जास्त होतोय रासायनिक खताला तो अजून आपण कमी करू शकतो. तुमचं मत आहे बाळभरणीच्या अगोदर, बाळभरणी झाल्यानंतर आपण काही वेळा स्वच्छता पण जरा करणार आहे त्याच्यातली, म्हणजे त्याच्यातलं हे काढणार आहे, घाण काढणार आहे, काय करणार, पण ती बाहेर न टाकता त्याच्यातच टाकली आपण, त्याला जर बी आलेलं नसेल किंवा ते लहान असेल तर त्याच्यामध्ये काढलं तर त्याचं चांगल्या पद्धतीने खत होतंय. फक्त बी यायच्या आधी ती तात्काळ काढलं पाहिजे आणि त्याचं विघटन जमिनीमध्ये जर केलं तर चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होऊ शकते. बरोबर. म्हणजे आता तुम्ही मला रोप लावल्यापासून ते 1 महिन्याच्या पर्यंतचा सगळा प्रवास सांगितला आणि त्याच्यासाठी काय करता येईल या भूमिकेतून आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत. जिद्दीनं आणि चिकाटीने केलं तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत नक्की जाऊ. 100%. जगात अशक्य काही नाही, फक्त ते माणसाच्या मनावरती अवलंबून राहते, कितपत प्रयत्न आपण करतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात. घरात बसून काही शेती होणार नाही, स्वतः शेतामध्ये. म्हणजे आता माझं तर असं स्पष्ट मत आहे की माणसं नेहमी म्हणतात की ऊस लावला आणि त्याला पाणी दिलं आणि फोडताना एकदा खत टाकलं आणि पाणी सोडून दिलं की आपला 100 टनापर्यंत जाऊ, अशी जे माणसाचा गैरसमज होतो चुकीच आहे. 100 टनापर्यंत त्या लोकांचा कधी गेलेला पण नसतो, तो भाग वेगळा. परंतु असंच काय भेटणार नाही, त्यासाठी कष्टही करावीच लागणार. शेतामध्ये उतरूनच कष्ट करूनच द्राक्ष बागेला जेवढं लक्ष त्याच्यापेक्षा जास्त ऊसाला दिलं तर त्यापेक्षा जास्त मिळेल तर अजून आपल्याला टनेजमध्ये त्याच्या वाढ चांगल्या पद्धतीने मिळू शकते. आता कसं होतंय, फळ शेतीचं आणि याचं कंपॅरिझन आपण करू शकत नाही, कारण कसं आहे, मिळाला तर त्याच्यामध्ये रेट भरपूर पण मिळतो, काही वेळा मिळाला तर कमी पण मिळतो, पण याच्यामध्ये याचा रेट फिक्स आहे. आता सर्वसाधारणपणे साखर 52 रुपयाच्या आसपास वाटचाल केलेली आहे, गुळाचे दर पण 55-60च्या आसपास गेलेले आहेत. म्हणजे हे सगळं जातंय, म्हणजे आपल्यासाठी शेतकऱ्या वर्गात 3,000 ते 3,500 पर्यंत टनेज 3,500 रुपये दर होताच, तो आता 4,000कडे हळूहळू वाटचाल करायला चालू केलेली आहे त्याला. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ऊस शेतीसाठी चांगले दिवस निश्चित आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा फायदा काय आहे तर ह्याला एक शाश्वत दर असल्यामुळे आपण समजा इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्याचं प्रॉफिट आपल्याला 100% भेटून जात आहे. म्हणूनच एवढे शेतकरी जे आता म्हणतात की नाही, म्हणजे अजून उत्पन्न भेटतंय किंवा अजून लोकांना न एफर्ट्स करता जास्त उत्पन्न भेटतंय ऊसातून,
त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा कमी मागं पुढं कसं पण झालं तरी घातलेले पैसे डबल पैसे तरी निश्चित प्रमाणात हा, मिळतात. हा, हा. म्हणून लोक रिलॅक्स आहेत. ज्यावेळी फळ शेतीसारखी कुठलीही शेती असेल थोडं दुर्लक्ष झालं की पूर्ण पीक हातातून निघून जातं. म्हणजे भाजीपाला असेल दुसरं नाही, कुठलं त्याचा पावसाळ्याचं वादळ वाऱ्याचा धोका आहे. हा. उसाला पसं फारसा नाही आहे. म्हणजे कशाचा नैसर्गिक आपत्तीचा जास्त धोका उसाला होत नाही. हा. म्हणजे पाऊस जरी कमी असला जास्त असला तरी आणि वाऱ्यानं पडला तरी सुद्धा आत वाढतो तो. आत वाढत राहतो. म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी याच्या फायद्याच्या आहेत. हा 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 आणि एक शाश्वत रेट आहे महत्वाची गोष्ट ती पण आहे. हां हां हां. म्हणजे खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी 1 महिन्याच्या पर्यंतच्या सगळ्या ह्या रोपांचा प्रवास सांगितला. यानंतर आपण पुढची काय प्रगती आहे ती बघूया. बघूया. ओके.